आता हे व्हायरसने जाम झाले बा. आता हे फुल आहे ना हे वांजणार नाही, हे वाळून गेलं. नाशिकमध्ये मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण बघायला मिळत होतं. यासोबतच गेले 2 दिवस पावसाने देखील जोरदार अशी हजेरी लावली. ती जवळपास 37 मिलीमीटर एवढा पाऊस गेल्या 2 दिवसांमध्ये झालेला आहे आणि याचा परिणाम हा खरं तर पिकांवरती मोठ्या प्रमाणावर झालेला दिसून येतोय. आपण जर बघितलं तर अगदी द्राक्ष, गहू यासोबतच भाजीपाल्याला याचा मोठा फटका हा बसलेला आहे. आपण समोर जर बघितलं तर मी आता मखमलाबादला ताडगे यांच्या या टोमॅटोच्या बागेमध्ये आहेत आणि इथे जवळपास 2 एकरामध्ये खरं तर त्यांनी टोमॅटो हे घेतलेले होते आणि या टोमॅटोवरती या पावसाचा या सर्व वातावरणाचा मोठा परिणाम हा झालेला आहे. माझ्यासोबत ताडगे आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. आप्पा, कसा फटका बसला एकूण? या पावसामुळे कूज आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय आणि व्हायरसचा अटॅक होण्याची आता दाट शक्यता आहे. आणि ते पांढरी माशी, लाल कोळी या असे कीटक आल्यानंतर मग ते रस शोषून घेतात. हरितद्रव्य कमी झाल्यामुळं मग पानं संकुचित होतात आणि मग ते झाड थांबून जातं. झाडाची पुढं वाढ होत नाही, माल चालत नाही, माल फुगत नाही आणि झाड खराब होऊन जातं 8-15 दिवसामध्ये. आत्ताची काय परिस्थिती आहे टोमॅटोची? किती खर्च आला एकूण या बागेला आणि सध्याची काय परिस्थिती? एकरी साधारण टोमॅटोला मिनिमम 1.5 लाख रुपये 1 एकराला खर्च येतो. आणि यंदा थोडी मार्केट बरी होती, परंतु यंदा माल निघाले नाही. म्हणजे साधारण 1 एकरामध्ये 700-800 जाळी निघायला पाहिजे, पण यंदा दुर्दैवानं 300-400 जाळीच्या पुढं कुठल्याही शेतकऱ्याला माल झाला नाही. त्याच्यामुळे फक्त त्याचा खर्च निघाला आहे यंदा, त्याला नफा हा काही झालेला नाही आहे. आता मार्केटला जाईल का? काय रेट भेटतो सध्या? नाही, सध्या चांगल्या मालाला एक 400 ते 500 रुपयापर्यंत मार्केट आहे, 500-600. परंतु असा जो छोटा माल आहे हा साधारण 200-250-300 रुपयापर्यंत विकतो. अपेक्षा काय होती? अपेक्षा निदान हा माल कमीत कमी 400 रुपयापर्यंत तरी विकायला पाहिजे होता. म्हणजे 20 रुपये किलो मिनिमम जर शेतातला माल विकला तर त्या शेतकऱ्याला काहीतरी थोडंफार मिळू शकतं. आता ही परिस्थिती कधी सुधारेल किंवा काय सरकार मदत असेल किंवा इतर पंचनामे काय? नाही, शासनाने याच्या महसूल खात्याकडून जिल्हा स्तरावर किंवा तालुका स्तरावर पंचनामे केले गेले पाहिजेत आणि नुकसान भरपाई ज्या ज्या शेतकऱ्याला ज्या ज्या पद्धतीत झाली ज्याचे नुकसान ती वास्तविक पंचनामा करून दिली गेली पाहिजे. हे फक्त टोमॅटोचं उदाहरण होतं. अशीच परिस्थिती इतर देखील सर्व पिकांची दिसून येते. भाजीपाला असेल किंवा इतर सर्व फळबागा देखील असेल, त्यांना या अवकाळी पावसाचा असेल या वातावरणाचा फटका बसलेला आहे आणि ते सरकारकडून आता मदतीची अपेक्षा करत आहेत. कॅमेरामॅन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, मखमलाबाद, नाशिक.